अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि लवकरच येणार आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांच्या उपासनेचा अत्यंत पवित्र आणि मंगलमय काळ. या महिन्यामध्ये प्रत्येक भक्त आपल्या परीने भगवान शंकरांची सेवा करत असतो. कोणी रुद्राभिषेक करतो, कोणी जलाभिषेक करतो, तर कोणी फक्त ओम नमः शिवाय या नामाचा जप करतो. भगवान शंकरांना तुम्ही अगदी मनापासून एक लोटा पाणी जरी अर्पण केले तरी श्रद्धेने केलेली ही सेवा महत्वाची आहे. पण भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी करता येणारी एक सुंदर सेवा आणि मंत्र उपासना सांगणार आहे. ही सेवा आपल्या आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, घरामध्ये सुख समृद्धी राहावी आणि माता लक्ष्मीची कृपा व स्थैर्य लाभावे या भावनेने करता येते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन मंत्र नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आज मी तुम्हाला एक मंत्र, तांदळाची छोटीशी सेवा आणि भगवान शंकरांच्या अभिषेकाची पद्धत सांगणार आहे. भक्तांनो, आपण अनेकदा पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्न चांगले असते, पण महिन्याच्या शेवटी पैसा हातात राहत नाही. तर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असते, तरी त्याचा संसार व्यवस्थित चालत असतो. म्हणून फक्त पैसा मिळवणे महत्त्वाचे नाही, तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे आणि आलेल्या पैशाचा योग्य उपयोग होणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे भगवान शंकराची उपासना करता आपण माता लक्ष्मीचीही श्रद्धेने प्रार्थना करूया. आपण असे म्हणू शकतो, हे महादेव, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे, माता लक्ष्मीची कृपा माझ्या घरावर सदैव राहू दे आणि माझ्या घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदू दे. आता भक्तांनो, पहिल्या श्रावण सोमवारी करता येणारी ही साधी सोपी सेवा आपण बघूया. तर सर्वात अगोदर तांदळाची आपण सेवा बघूया. तुम्हाला घरातील अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायचे आहे. तुम्ही 11 तांदळाचे दाणे घेऊ शकता किंवा मग 21 तांदळाचे दाणे घेऊ शकता. श्रद्धेनुसार शक्य असल्यास त्यापेक्षा अधिक अक्षताही घेऊ शकता. त्यानंतर भगवान शंकरांसमोर बसून कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांना हा मंत्र माहिती नाही त्यांच्यासाठी मंत्र सांगते. आपण जेव्हा ते 21 दाणे हाती घेतले आहे ना, तेव्हा आपण जेव्हा मंत्र म्हणत आहे त्यावेळेस आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. म्हणजे ते जे 21 दाणे 11 दाणे तुम्ही हाती घेतले अक्षदाचे, ते तुम्हाला मंत्र म्हणत तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. तर मंत्र काही असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे, त्यामुळे तुम्ही तिथून पाहून शांतपणे मंत्र म्हणू शकता. नंतर आपल्याला भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान शंकरांना जल अर्पण करताना हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. या मंत्राने तुमच्या बऱ्याचशा काही अडचणी आहेत, तुमच्या काय समस्या आहे त्या नक्की दूर होतात आणि हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे. आपण जेव्हा भगवान शंकरांना जल अर्पण करतो तेव्हा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, मंत्र काही असा आहे: रूपम देही यशो देही भोगम देहीच शंकरा भक्ती मुक्ती फल देही नमस्तुते. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा किंवा मग 51 वेळा म्हणा. आपल्या श्रद्धा आणि वेळेनुसार हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. भगवान शंकरांना जल अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. भक्तांनो, अभिषेकासाठी पाणी वापरणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि सोपी सुद्धा सेवा आहे. आपल्या श्रद्धेनुसार दूध, मध किंवा उसाचा रस यासारख्या पदार्थांनाही अभिषेक केला जातो. परंपरेनुसार विविध अभिषेकांना वेगवेगळे आध्यात्मिक महत्त्व सांगले जाते. उदाहरणार्थ, जलाभिषेक शांती आणि शुद्धतेचा भावनेचा, मधाचा अभिषेक
नात्यामध्ये गोडवा राहावा या भावनेने, तर दुधाचा अभिषेक मंगल आणि पवित्र भावनेने केला जातो. फक्त भक्तांनो लक्षात ठेवा, देवाला अर्पण केलेल्या वस्तूपेक्षा तुमची श्रद्धा, भावना आणि भक्ती महत्वाची आहे. तुमच्याकडे सर्व साहित्य नसले तरी चिंता करू नका. फक्त एक लोटा स्वच्छ पाणी आणि मनापासून ओम नम शिवाय म्हटले तरी भक्तीची ही सेवा भगवान शंकरापर्यंत नक्की पोहोचते. हे भोलेनाथ, आमच्या घरावर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. तर बघा, ही सेवा तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहणार, सकारात्मकता वाढणार आणि तुमच्या काय आर्थिक समस्या आहे त्या नक्कीच दूर व्हायला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील हा पवित्र काळ भगवान शंकराच्या नामस्मरणासाठी आणि साधनेसाठी नक्की उपयोगात आणा. ओम नमः शिवाय. तर सर्वांनी पूर्ण मनापासून, श्रद्धेपासून ही भगवान शंकरांची साधी सोपी सेवा करायची आहे आणि तुम्हाला आवर्जून 21 तांदळाचा उपाय करायचा आहे. नक्की हा उपाय करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच भरभराट होणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये मनापासून लिहा, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. चला परत भेटूया अशीच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.